नमस्कार मंडळी, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, शौर्य आणि ऊर्जा कॉलवर बोलत असतात, पण ऊर्जाचं मन अर्पितामुळे खूपच नाराज झालेलं असतं आणि ती शौर्यला म्हणत असते, शौर्य आपलं लग्न कधीच होऊ शकत नाही. तर शौर्य म्हणतो, तू असं का बोलते आहेस? पण ऊर्जा म्हणते, नाही, आपलं लग्न नाही होऊ शकत शौर्य. आता शौर्यला काहीच कळत नाही की आता ऊर्जाला काय उत्तर द्यावं आणि ऊर्जाने आता इकडे फोन कट करून टाकलेला असतो. ऊर्जाचं तेच चालू असतं की ते अर्पिता आणि त्याचं लग्न होणार आहे आणि मी कुठं मधीच येऊ. म्हणून आता ऊर्जा जी आहे ती लांब लांब पळत असते. दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धन घरच्यांवर चिडलेला असतो आणि तो त्याच्या बायकोला म्हणतो, काय तुला कुणी सांगितलं तिला इकडे घेऊन यायला? अर्पिताला तू कशाला इथे आणलंस? आता त्या अर्पिताला हे सत्य कळलंय, तिच्या पप्पाला जेव्हा कळेल तेव्हा तो काय राडा करेल. आणि इकडे अर्पिता आता घरी आलेली असते आणि तिचे पप्पा तिला खोदून खोदून विचारत असतात, तुम्हाला काय वाटतंय, अर्पिता खरंच तिच्या पप्पांना जे काय आहे ते खरं सांगेल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हर्षवर्धन तर इकडे टेन्शनमध्येच असतो. तर हा आहे आजचा पुढील भाग. धन्यवाद.